नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण निघालेलो आहे गोव्याला. आता घरापासून जवळपास आपण 300 किलोमीटर लांब आलेलो आहे. तर आता इथं खाली आपल्याला घाट आहे इथे रस्त्याने. तर त्याच्या आधी आपल्याला हा कारखाना आहे. आपण थोडं इथं रात्री थांबलो होतो. तर ह्या कारखान्याच्या इथं छोटंसं राहण्यासाठी गेस्ट हाऊस आहे. इथं आपण संध्याकाळी राहिलो होतो. तर आपण आता मित्रांनो गोव्याला निघालेलो आहे. तर गोव्यातले पूर्ण जी काही माहिती आहे किंवा जी काही आपण धमाल मस्ती करणार आहे याची पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो रात्रीचं काय तुम्हाला मला पूर्ण सांगता आलं नाही व्हिडिओमध्ये. तर कसं झालंय, तिकडं निघताना अंधार असल्यामुळं आपण तिथून रात्री निघल्यामुळं काय तिथं शूट वगैरे केलेलं नाहीये. आता इथलं तुम्हाला इथं आजरा सहकारी साखर कारखाना आहे. तो आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना असं त्या कारखान्याचं नाव होतं. तर तिथं आपण थांबलो होतो. तर आता आपण गोव्यापासून जवळपास 100 किलोमीटर लांब आहे मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे पुढं. तर पूर्णपणे तुम्हाला त्याची माहिती बघायला भेटेल मित्रांनो. गोव्यामध्ये आपण लॉज वगैरे जे आहे ते हॉटेल बुक केलेलं आहे. तर आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. तत्पूर्वी आपण एका बीचवर जाणार आहे. तर तिथला पण तुम्हाला सीन वगैरे मी दाखवणारच आहे मित्रांनो आणि पूर्ण माहिती वगैरे सांगणारच आहे. सावंतवाडीचा जो म्हणजे धबधबा जो आहे इथं आंबोली घाटातला, तर तो आपल्याला इथं समोर बघायला भेटतोय. आता पाणी नसल्यामुळं, उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं थोडंसं आता धबधबा थोडासा पाऊस झाल्यामुळं थोडासा धबधबा वगैरे चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जो आहे तो धबधबा जो आहे तो बघायला भेटतोय मित्रांनो. इथं पावसाळ्यामध्ये बरीच पर्यटकांची गर्दी असते. आंबोली घाटातून पुढे येऊन मित्रांनो थोडासा सावंतवाडीमध्ये थोडासा नाश्ता केल्यानंतर पुढं आपण NH4 जो हायवे आहे त्या हायवेने आपण आता गोव्याच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो. आता गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. गोव्यामध्ये एंट्री केल्यानंतर आता आपण हायवे सोडून कलिंगड बीच जे आहे तिकडच्या साईडला आपण निघालेलो आहे. तर रस्त्यामध्येच असे आपल्याला मोर वगैरे जे आहेत ते बघायला भेटत आहेत. थोडं छोटंसं जंगल एरिया असल्यामुळे इथं पण मोर वगैरे बघायला भेटत आहेत. पुढं कलिंगड बीचचा जो रस्ता आहे तो दिसत आहे. तर जवळच कलिंगड बीच आहे मित्रांनो. तर कलिंगड बीचला जाताना का नाही अशा प्रकारे मार्केट वगैरे आहे. गाडी वगैरे पार्किंग करून झाल्यानंतर आपण आता कलिंगड बीचकडं निघालेलो आहे मित्रांनो. समोरच्या साईडला इकडं आता कलिंगड बीच आहे आणि समुद्र पण तुम्हाला दिसतोय. तर पुढंच मित्रांनो या अशा छोटे मोठे जे स्टॉल आहेत ते बरेच आहेत. प्रत्येक बीचवर आपल्याला हे स्टॉल वगैरे बघायला भेटणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. आताच आपण गोव्यात आलेलो आहे. आज आपला पहिला दिवस आहे गोव्यामधला. तर इकडं 100 रुपयाला 120 रुपयाला जे आहे ते टी-शर्ट भेटतात. आपल्या पण गँगला घ्यायचं आहे टी-शर्ट, पण आता मी आणलेत तसेच पुढं करत. पुढं एकदम मस्तपैकी अशा लाटा आहेत ते आणि समुद्र एकदम खवळलेला आहे. आता ही आपली जी गँग आहे ती आपली गँग बरोबरच आहे. तर ही लोक आपले सगळे टर्बाईन सेक्शनचे आपले शरीर ॲग्रोची गँग आहे. व्हिडिओमध्ये बघितलं कलिंगड बीचवर वगैरे आता आपण आंघोळ वगैरे केलेली आहे. आता तिथून पुढं आपण आता आपल्या इथं एक लॉजवर आपण हॉटेलमध्ये आपण रूम घेतलेली आहे. तर जिथं आपण रूम घेतली आहे त्याच्या पार्किंगच्या ठिकाणी आता आपण आहे. आंघोळ वगैरे करून आपण आलेलो आहे. तर पुढं आपण आता
जो किल्ला आहे तो फोर्ट वगैरे आपण बघण्यासाठी जाणार आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या साऊथ गोवामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या बघण्यासाठी आपण जाणार आहे. आपण आता नॉर्थ गोवामध्ये आहे मित्रांनो. तर पूर्ण तिकडचं पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर चला मग. मित्रांनो आता आपण साऊथ गोवामध्ये असलेल्या अगोडा फोर्टच्या बाहेर आलेलो आहे. तर इकडच्या साईडला तिकीट काउंटर बघू शकताय तुम्ही. तर तिकीट वगैरे काढण्याची आम्हाला काही गरज पडलेली नाही आहे, कारण इथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो जरा ओळखीचा निघाला आणि ओळखीनं ओळख थोडंसं त्यानं आपल्याला आत सोडलेलं आहे. जवळपास 200 ते 300 रुपये वाचवलेले आहेत त्याने आमचे. तर मित्रांनो अगोडा फोर्टचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये आपल्या याच यूट्यूब चॅनलला अपलोड होणार आहे. अगोडा फोर्ट वगैरे बघून झाल्यानंतर मित्रांनो आता आपण पणजीच्या दिशेने निघालेलो आहे. जिथं सिंगमची शूटिंग झाली होती त्या पॉईंटला आता आपण जाणार आहे. त्यानंतर आपण क्रूज वगैरे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. क्रूजमध्ये वगैरे आपण बसणार आहे. तर तो पण दाखवणार आहे. पणजीचा जो फेमस बीच आहे तो आपल्याला सध्याला व्हिडिओमध्ये दिसतोय. तर मित्रांनो जो आगोडा किल्ला जो आहे तो बघून झाल्यानंतर पुढं आता आपण सिंगम त्या पिक्चरची अजय देवगणचा जो सिंगम पिक्चर आहे त्याची जिथं शूटिंग झालेली आहे इथं आलेलो आहे. तर डोनापावला बीच जे आहे ते हे आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. तर इथं अशा प्रकारे डोनापावला बीच आहे आणि वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं इकडच्या साईडला तर ते वासू आणि सपनाचं जे आहे ते मूर्ती आहे तिथं. ते रिअल इव्हेंट आहे. जसं की एक तुझे गेली जो पिक्चर होता तर त्याच्यामधला जो रिअल इव्हेंटवर आधारित आहे तर ह्याच रिअल इव्हेंटवर आधारित तो पिक्चर आहे मित्रांनो. तर ही अमर प्रेम कथा जी आहे तर त्याच्याबद्दलची इथं थोडीशी माहिती वगैरे आहे. तर वरच्या साईडला ते बघताय ते वासू आणि सपनाचं जे स्टॅच्यू आहे ते आपल्याला बघायला भेटते पाठीमाग मित्रांनो. आणि हे अशा प्रकारे सिंगम पॉईंट आहे मित्रांनो. गाडी वगैरे आपण जरा पलीकडेच पार्किंग वगैरे करून आलेलो आहे. डोनापावला बीचवरून मित्रांनो पुढं आता आपण पणजीमध्ये आलेलो आहे. तर पणजीमध्ये आल्यानंतर इथं क्रूजची वगैरे आपण तिकीट काढलेलं आहे. पर हेड 500 रुपये तिकीट काढून आता आपण क्रूजमध्ये निघालेलो आहे मित्रांनो. तर हे तुम्ही बघू शकताय क्रूज अशा प्रकारे समोर क्रूज आहे आणि क्रूजमध्ये आतमध्ये अशा प्रकारे स्क्रीन वगैरे AC हॉल आहे. यामध्ये आपल्याला डान्स वगैरे करता येणार आहे. त्यांनी आपल्याला इथं डान्स वगैरे करण्यासाठी दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खालच्या साईडनं क्रूज आहे. तर थोडंसं मनोरंजनासाठी जर बघितलं तर ह्या क्रूजमध्ये मनोरंजनासाठी सुद्धा काही म्हणजे जे कपल्स आहेत ते डान्स वगैरे करत आहेत. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर ह्यांच्याकडून पण अशा प्रकारे कपल्सचा जो डान्स जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो गोव्यामधील हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.